हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत मालवणमधली एक खूपच प्रसिद्ध अशी भाजी म्हणजे कुयरीची भाजी, जी स्पेशली मार्चमध्ये बनवली जाते। कारण ह्या महिन्यात हे कोवळे फणस झाडाला यायला सुरुवात होतात आणि मग त्याची भाजी घरोघरी आवडीने बनवली जाते आणि खाल्ली जाते। रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे आहे आपल्याकडे फणसाची कुयरी, असा लहान आकाराचा फणस, त्यालाच कुयरी असे बोलले जाते। एकदम कोवळा हा फणस असतो, आतमध्ये त्याच्या बिया आणि गर अजून पूर्णपणे तयार झालेल्या नसतात। आणि आता ही वरची जी साल आहे ती संपूर्ण साल आपल्याला साफ करून घ्यायची आहे। भाजी व्यवस्थित करण्याअगोदर ती नीट साफ करायची आहे। तर अगदी थोडक्यात मी तुम्हाला भाजी कशी साफ करायची हे दाखवते। बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेलही। तर साफ करताना एका टोपामध्ये पाणी घेऊन बसायचे आहे आणि थोडे तेल घ्यायचे हाताला, म्हणजे भाजी कापण्या अगोदर हाताला आणि वेळीला किंवा जर तुम्ही चाकूने कापत असणार तर त्याला तेल जरूर लावा। कारण ह्या भाजीमध्ये थोड्या प्रमाणात चीक असतो, तर तो चीक आपल्या हाताला आणि लागू नये म्हणून तो आपण तेल लावून कापायचे आहे। तर मी ताटालाही तेल लावून घेते। तुम्ही हवं असल्यास तर साफ करताना ते डायरेक्ट तुम्ही न्यूजपेपरचा वगैरे पण वापर करू शकता। तर सर्वात पहिला आपण हा देठ आहे तो बघा, देठ काढून टाकूया। तर देठ काढल्यानंतर तुम्हाला दिसेल बघा थोडासा असा चीक असतो त्या भाजीला। आणि मग आता त्याचे 2 तुकडे असे करून घेऊयात। आणि ते 2 तुकडे केल्यानंतर त्याचे आणखीन एक छोटे छोटे असे तुम्ही उभे किंवा मग असे गोल पीसेसमध्ये त्यांना कट करून घेऊ शकता। आणि बघा, जर तुमच्या फणसाला त्या कुयरीला चीक जास्त असेल तर असा न्यूजपेपरने तुम्ही हा चीक असा साफही करून घेऊ शकता, जर जास्त प्रमाणात तो चीक असेल तर मग आता ही जी वरची साल आहे ती आपल्याला संपूर्ण साल आहे ती काढून टाकायची आहे। त्याला मधून आणखीन एकदा कट करूया, जेणेकरून ती साल कापायला आपल्याला इझी होईल। तर हा सालीचा जेवढा भाग आहे ना तो संपूर्ण भाग आपण काढून टाकायचा आहे। सालीचा भाग आपण भाजी करताना जराही वापरणार नाही आहे। आणि त्यानंतर मग जो मध्ये हा असा जाडसर भाग आहे, ज्याला पाव असे म्हणतात, तो जरासा कडकही असतो, तर तोही भाजी करताना आपण वापरणार नाही आहे। तर तो पावही आणि साल हे बाजूला कापून घेऊयात आणि मग त्याचे छोटे पीसेस करून ते आपण लगेच पाण्यात टाकायचे आहेत। कारण की ते थोडे काळेही पडू शकतात आणि थोडा चीकही असतो, तो पाण्यात टाकल्यामुळे तेवढा तो चीक निघूनही जाईल, म्हणून असेच छोटे छोटे पीस करून आपण लगेच त्यांना पाण्यात टाकत जाऊया। तर आता ही संपूर्ण कुयरी आपण अशाच प्रकारे व्यवस्थित कटिंग करून घेऊया। त्या भाजीला व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया। तर सर्व भाजी इथे स्वच्छ करून घेतलेली आहे, पाण्याने स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे, जेणेकरून जो चीक असेल तो जास्तीत जास्त निघून जावा। तर आता ही भाजी आहे ती कुकरमध्ये आपण 2 शिट्या करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण त्याची म्हणजे फोडणी देणं किंवा पुढची प्रक्रिया आहे ती नंतर पाहूया। पण पहिला कुकरला आपण एक 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। तर मी 2 डब्यांमध्ये त्यांना असं डिवाईड करून घेतलं आहे, कारण ती भाजी जास्त होती। तर कुकरमध्ये शिटी करण्याअगोदर त्यात पुरेसे पाणी घालूया आणि त्यातच आपण चवीनुसार मीठही आता घालायचे आहे। कारण त्याने काय होईल की भाजीची टेस्ट आहे ती अजून वाढते, अजून ती छान टेस्ट लागते। म्हणजे ते मीठ आहे ते भाजीमध्ये जेव्हा मुरेल छान, तर तेव्हा त्या भाजीची टेस्ट अजून खूप छान लागते। तर बस चवीनुसार मीठ घालून आता हे कुकरमध्ये आपण 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आणि कुकरच्या शिट्या होत आहेत तर तोपर्यंत आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया। तर इथे घेतलेले आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, बारीक चिरून घेतलेला आहे कांदा, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत थोडी, 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आणि त्याशिवाय ओले खोबरे जे मालवणी पदार्थामध्ये अगदी असतंच ते घेतलेले आहे। शिवाय 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। इथे लसूण तुम्ही मिक्सरला न लावता ती ठेचूनच घ्यायची आहे, त्याने कारण जी लसूणची फोडणी आहे ना त्याने ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते। तर आता इथे आपण फोडणीचे साहित्यही रेडी केलेले आहेत। तर इथे कुकरच्या 3 शिट्याही झालेल्या आहेत आणि मी कुकरचे डबे बाहेर काढून घेतलेले आहेत। अगदी चमच्याने चिरडते तरीही कुयरीची जी भाजी आहे ती एकदम व्यवस्थित चिरडली जाते आहे, म्हणजे ती छान शिजली आहे। तर आता हे पाणी जे आहे वरचे, हे पाणी आपल्याला संपूर्ण गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जो सुरलेला चीक असेल तोही त्या पाण्याबरोबर निघून जाईल। तर पाण्यात बघा ही भाजी मी पाण्याने पूर्ण गाळून घेतलं, पाणी त्यातलं पूर्ण काढून घेतलं आहे आणि अगदी आता बोटाने म्हणजे हाताने चिरडते तरी ती चिरडली जाते। कारण आता ही भाजी फोडणीला देण्याअगोदर आपल्याला ती अशी मॅश करून घ्यायची आहे। तुम्ही हवं असल्यास तर हातानेही मॅश करू शकता किंवा मग मी इथे खलबत्त्याचा उपयोग केलेला आहे। तर तसंही तुम्ही त्याने घेऊन ते पटकन चिरडून असं घेऊ शकता, जेणेकरून थोडं सोयीस्कर होईल आणि आपला वेळही वाचेल। जसं की गावी स्पेशली पाट्याचा जो वरवंटा असतो तो ह्या भाजीसाठी वापरला जातो, त्याच्या साहाय्याने पटापट अशी ही भाजी अशी मॅश केली जाते। तर आता आपली भाजी छान चिरडून मॅश करून झालेली आहे
आणि फोडणीसाठी अगदी रेडी आहे। मस्त अशी भाजी आपली छान सुटी छान शिजलेली आहे। पण फोडणी देण्या अगोदरच याच्यामध्ये मी थोडासा मसाला आणि हळद आणि मीठ हे आत्ताच या स्टेजला मिक्स करून हे भाजीत मिक्स करून घेणार आहे। हवं तर तुम्ही फोडणीमध्येही डायरेक्ट मसाले आणि हळद वगैरे घालून ही भाजी मिक्स करू शकता, पण फोडणीच्या अगोदर जर तुम्ही ही प्रोसेस केली ना, थोडं हे मसाला आणि हळद त्यात जर मिक्स करून घेतलं तर ते कसा तो मसाला छान मुरतो भाजीमध्ये आणि मग भाजीची टेस्ट अजूनही छान लागते। तर एकदा तुम्ही ही स्टेप नक्की करून पहा आणि मग मला कमेंट करून सांगा की भाजी किती छान टेस्टी होते, कारण की मी अशाच प्रकारे ही भाजी करते आणि खूप मस्त टेस्ट लागते, कारण ते मसाले आहेत ते छान असे मुरले जातात त्याच्यामध्ये आणि त्याने आपली भाजी आहे ती अजूनच टेस्टी बनते। तर इथे आपलं सर्व मसाले भाजीमध्ये छान मिक्स करून झालेले आहे। आता आपण ह्या भाजीला फोडणी देण्यासाठी घेऊया। तर पॅन गॅसवर गरम करत ठेवले आहेत। अगदी 3 चमचे तेल घेणार आहे। तेल इथे जास्त नाही लागत। तेल छान कडकडीत तापले की लगेचच आपण घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी ही छान तडतडली की मग घालणार आहोत आपण त्यात कढीपत्ता आणि मग जी हिरवी मिरची कापून घेतलेली आहे ती घालणार आहोत आणि थोडीशी चिमूटभर हिंगही टाकणार आहोत, कारण की फणसाची भाजी आहे त्यामुळे हिंग इथे जरूर वापरा। आणि मग जो हा ठेचलेला लसूण आहे तो घालायचा आहे आणि आता हा लसूण आहे तो आपण थोडा अगदी म्हणजे 10 ते 15 सेकंद तेलावर असा छान परतून घेऊया, कारण ही जी फोडणी आहे त्या फोडणीची टेस्ट या भाजीला एवढी म्हणजे छान लागली पाहिजे, तर ह्या भाजीची जो चव आहे ती अजून वाढते। तर अगदी 10 ते 15 सेकंद लसूण तेलामध्ये परतल्यानंतर मग आपण कांदा घालायचा आहे आणि आता हा कांदा आहे तो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे। कांदा तेलामध्ये छान असा परतून घेऊया आणि मग हा मऊ होईपर्यंत आपल्याला हा शिजू द्यायचा आहे। अगदी 2 ते 3 मिनटं हा कांदा शिजायला लागेल, याच्यावर झाकण ठेवून आपण हा शिजू देऊया। तर इथे 2 मिनटं झालेली आहेत। पहा कांदाही छान असा मऊसूत शिजला आहे, त्याचा कलरही चेंज झालेला आहे। आता आपण यात मिक्स करणार आहोत मसाले। तर इथे पुन्हा मी अर्धा चमचा मालवणी मसाला लाल तिखट मसाला घेतला आहे, अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि पाव चमचा मी गरम मसालाही टाकलेला आहे। तर मसाले आपण भाजीलाही अगोदर लावून ठेवलेला आहे, त्यामुळे या वेळेला मग तुम्ही मसाले ॲड करताना थोडा कमी जास्त, जसं तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर स्किपही करू शकता किंवा मग थोडासा ॲड करू शकता जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर। आणि मग नंतर पुन्हा आपण मसालेही व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये छान असे। एकदा झाकण ठेवून पुन्हा अगदी 10 सेकंदासाठी शिजून घेऊया बस। आणि आता मग हे मसाले छान मिक्स झालेले आहेत आणि मग आता आपण ही जी आपण कुयरी आपण मॅश करून ठेवली होती जी भाजी फणसाची, ती आपण सर्व भाजी आता या स्टेजला आपण या कढईमध्ये काढून घेऊयात। सर्व भाजी इथे कढईमध्ये काढून घेतलेली आहे आणि मग अगदी पहिली 1 ते 2 मिनटं ही भाजी आहे ना आपल्याला चमच्याने हलवत व्यवस्थित वर खाली असं परतून घ्यायची आहे छान, कारण जी आपली फोडणी आहे, आपले जे मसाले आहेत ते संपूर्ण मिश्रण त्या भाजीमध्ये छान असं एकजीव झालं पाहिजे। आणि मीठ आता आपण ॲड करणार नाही आहोत, कारण की आपण कुकरला भाजी शिजवतानाही मीठ घातले होते। त्यानंतर जेव्हा आपण जेव्हा मसाले ॲड केले भाजीमध्ये मॅश करताना त्यावेळेलाही आपण मीठ घातले होते। पण जर तुम्हाला या स्टेजला जर थोडंसं मीठ कमी वाटत असेल, तुम्ही टेस्ट करून पाहू शकता, तर वरून थोडंसं मीठ तुम्ही ॲड करू शकता। तर आता 1 ते 2 मिनटं ही भाजी मी अशी छान परतून घेते। परतूनच आपल्याला चमच्याने ढवळतच ही थोडी 2 मिनटं अशी छान शिजून घ्यायची आहे आणि मग झाकण ठेवून अगदी एक 10 ते 15 सेकंद एक वाफ येऊ द्यायची आहे। तर इथे बघा 10 सेकंद झालेली आहेत आणि आपली कुयरीची भाजी खाण्यासाठी रेडी आहे। तर आता वरून घालूयात खोबरं आणि कोथिंबीर आणि मग गरम गरम भाकरीसोबत ही भाजी एवढी मस्त एवढी टेस्टी लागते ना, आहे की नाही, एकदम साधी सोपी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी ही भाजी, पण टेस्टला मात्र तेवढीच भन्नाट तेवढीच टेस्टी लागते ही भाजी। आणि भाकरीबरोबरच ही स्पेशली खाल्ली जाते, कारण खूप छान भाकरीबरोबर ह्याची खूप छान टेस्ट लागते। पण तुम्ही हवं तर वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी पण ही भाजी खाऊ शकता, तेवढीच छान लागते। तर चला तर मग गरम गरम कुयरीच्या भाजीचा आस्वाद घेऊया। तर ताटामध्ये वाढलेली आहे कुयरीची भाजी, त्याच्याबरोबर वाढलेली आहे गरम गरम भाकरी आणि तोंडी लावण्यासाठी मग कैरी किंवा कैरीची चटणी ही म्हणजे छान लागते या भाजीबरोबर। पण इथे मी वाढलेला आहे आवळ्याचा मुरंबा। तर आवळ्याचा मुरंब्याची रेसिपी पण आपल्या यूट्यूब चॅनलवर लोड केलेली आहे, तर तुम्ही पाहायला विसरू नका। तर मग आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ऑल इन वन मानसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.